नमस्कार मंडळी. आज वैशाख महिना शुक्ल पक्ष 27 एप्रिल सोमवार असून आज मोहिनी एकादशी आहे. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला सर्वश्रेष्ठ मानले जाते, पण त्यातही मोहिनी एकादशी ही विशेष फलदायी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी विधिवत व्रत आणि पूजन केल्याने व्यक्तीला केवळ मानसिक शांती मिळत नाही, तर अनेक जन्मांच्या पापापासून मुक्ती मिळते. समुद्रमंथनावेळी जेव्हा अमृत बाहेर आले तेव्हा देव आणि दानवांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. दानव अमृत घेऊन पळून जात असताना भगवान विष्णूंनी जगाच्या कल्याणासाठी एक अत्यंत सुंदर स्त्रीचे रूप धारण केले, ज्याला मोहिनी अवतार म्हटले जाते. आपल्या मोहक रूपाने त्यांनी राक्षसांना भुरळ घातली आणि त्यांची दिशाभूल करून युक्तीने दैत्यांकडून कलश परत घेतला आणि मोहिनी अमृत घेऊन पळाली. तेव्हा दैत्य मागे लागले. पळता पळता 4 थेंब अमृताचे जमिनीवर प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे पडले. म्हणूनच येथे कुंभमेळा भरतो. शेवटी मोहिनीने देवांना अमृत प्राशन करून दिले. ज्या तिथीला भगवंतांनी हा अवतार घेतला तीच मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाते. मोहिनी एकादशीला पापमोहिनी एकादशी पण म्हणतात. सगळा मोह पाप दूर करणारी तसेच मोहमायेतून सोडवणारी एकादशी सुद्धा म्हणतात. पुराणात सांगितलंय 1000 गोदान केल्याचे पुण्य, वाजपेयी यज्ञ केल्याचे फळ ही एकादशी केल्यानंतर मिळते. मोह, क्रोध, लोभ कमी होतो. मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. या दिवशी छत्री, चपला, पाण्याचे माठ, फळ दान करावीत. तसेच विष्णू भगवानांची पूजा करून त्यांना तुळशीपत्र नक्की अर्पण करावे. तर मंडळी, ओम मोहिनी रूपधारिणे विष्णवे नमः.